नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 2 ते 2 डॉटच्या खूपच सुंदर कलरफुल 5 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अगदी सोप्या आणि सुंदर आपल्या रांगोळ्या होणार आहेत. फक्त चौकोन आखून आपल्याला असे डॉट टाकून घ्यायचे, थोडंसं बोटाने गोल करून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आहेत. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ येतं. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. असे छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने पाडून घेणार आहोत डॉट. अतिशय आकर्षक आणि तुळशी समोर किंवा शुभ दिवशी काढा ह्या शुभ रांगोळ्या. इथेही आपण 2 आणि 1 अशा पद्धतीने डॉट पाडून घेणार आहोत. अतिशय सोप्या रांगोळ्या होणार आहेत. 5 रांगोळ्या आपल्या छोट्या छोट्या अगदी 2-3 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या आहेत. फक्त बोटाने आपल्याला डॉट सरकवत जायचे. बघू शकता मध्येही आपल्याला पिवळा कलरचा डॉट थोडासा मोठा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं गोल करून घ्यायचं आहे आणि विरुद्ध कलर आपल्याला टाकत जायचं. बघा इथंही व्हाईट कलर छोटे छोटे डॉट. मध्येही आपल्याला डॉट पाडून पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तिथंही आपण कलर टाकून घेणार आहोत. याच्यानंतर आपण सुंदर अशी दुसरी रांगोळी शिकणार आहोत. तीही छोटीशी 2 ते 2 डॉटची. बघा अशा पद्धतीने डॉट पाडून आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे, म्हणजे चौकोन आखून घ्यायचं आहे. इथं एक डॉट आणि पंच करून घ्यायचं आहे एका बोटाने, म्हणजे गोल आकार येतो. तिथंही थोडा मी लाल कलर टाकून घेणार आहे. आपल्याला वेगळा कलरचा पानाचा आकार तयार करायचा आहे. बघा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. तिथंही आपल्याला हलका पिवळा कलर थोडासा वरच्या भागात टाकून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला लांबसर रेषा ओढून घ्यायची आहे. बघा चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने रेषा ओढून घेणार आहोत. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा, कारण सोप्या पद्धतीने भरपूर मी रांगोळ्या आणत असते. इथं आपल्याला वरच्या भागाला छोटे छोटे लाल कलरचे डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघा अधिक सुंदर दिसण्यासाठी कलरफुल आणि आकर्षक होणाऱ्या आपल्या 5 रांगोळ्या आहेत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. हे बघा किती सोपी रांगोळी होती. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी. मध्ये आपल्याला डॉट पाडून कलर टाकून घ्यायचा विरुद्ध कलर. इथेही आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत लांबसर. आता आपली ही तिसरी रांगोळी. त्याच पद्धतीने आपण चौकोन आखून घेणार आहोत. इथं ह्या बाजूला इथून बघा अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढत जायचं आहे. चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने. खूपच सिंपल अशा रांगोळ्या आहेत. अगदी कोणालाही येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत. थोडा हलका आपल्याला वरच्या भागाला कलर टाकून घ्यायचा आहे. इथेही मी पिवळा कलर टाकून घेणार आहे. छोटे छोटे आपल्याला 3 नंतर 2 नंतर 1 डॉट अशा पद्धतीने डॉट टाकायचे. बघा अतिशय आकर्षक आपली रांगोळी होणार आहे. मध्येही चौकोन आखून घेणार आहोत आणि कलरचा डॉट विरुद्ध डॉट
आणि आजूबाजूला विरुद्ध कलरचे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत, बघू शकता. थोडा आपल्याला हलका हलका पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. इथे ही चौरसच्या आजूबाजूला छोटे छोटे डॉट. आता आपण सुंदर अशी आकर्षक दिसणारी चौथी रांगोळी शिकणार आहोत. 2 ते 2 डॉटची. अशा पद्धतीने आपल्याला बघा चौकोन आखून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित करून अशा पद्धतीने इकडून गोल आणि वरून गोल. हे बघा या पद्धतीने गोल, ह्या पद्धतीने आपल्याला ह्या बाजूने आणि वरती गोल, अशा पद्धतीने गोल गोल करत जायचं आहे बघा चारी बाजूला. आणि तिथंही आपण कलरचा डॉट टाकून घेणार आहोत. कलरचा डॉट टाकून एका बोटाने पंच करायचे आहे म्हणजे गोलाकार येतो. तिथंही विरुद्ध कलरचे छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे बघा थोडं क्रॉसमध्ये. मध्येही आपल्याला रेष ओढून छोटे छोटे टिपके ठेवून घ्यायचे आहेत. किती सुंदर आणि आकर्षक आपली रांगोळी दिसते, बघू शकता. तीही 1-2 मिनिटात होणारी. थोडा हलका पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला चारी पानांमध्ये. आणि पूर्ण माझे व्हिडिओ बघत जा, युजफुल व्हिडिओ असतात. सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. हलका हलका पिवळा कलर. हे बघा आपली आता दुसरी रांगोळी छोटीशी आणि आकर्षक. त्याच पद्धतीने 2 ते 2 डॉट पाडून ह्या बाजूने फक्त आपल्याला अशा पद्धतीने करत जायचं आहे. वरून गोल चारी बाजूला सेम त्या पद्धतीने. थोडं एका बोटाने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आकार. इथेही आपल्याला कलर डॉट पाडून घ्यायचा आहे. पिवळे डॉट त्याच्यामध्ये आपल्याला टाकत जायचे छोटे छोटे. आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID नक्कीच बघा. इथं आपल्याला 3 डॉट पाडायचे, 2 नंतर वरती 1. मध्येही आपल्याला कलरचा डॉट. मध्येही आपल्याला अशा पद्धतीने लांबसर रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी खूप सारे व्हिडिओ असे सोप्या पद्धतीने रांगोळी व्हिडिओ आणत असते आणि खूपच सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणणार आहे, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. अतिशय सोप्या पद्धतीने रांगोळ्या मी काढून दाखवल्या बघा 5. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला. धन्यवाद.